आपल्याकडून नगरसेवक पदासाठी किती उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आणि नगराध्यक्ष पदासाठी कोणाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात? नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाचे शहाजी नळगे यांचा उमेदवारी काल घोषित करण्यात आली आणि आज त्यांचा सर्व मिळून आम्ही या ठिकाणी अर्ज नगर परिषदेमध्ये दाखल केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं 15, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी आपलं शिवसेना यांच्या वतीनं बाकी उर्वरित या ठिकाणी 5 फॉर्म दाखल करण्यात आलेले आहे. बीजेपीच्या उमेदवाराकडून असं बोलण्यात आलं की आता लोकशाहीचा उमेदवार मी आहे आणि घराणेशाहीला पाठीमागे टाकण्यासाठी जनता नक्कीच विचार करेल. घराणेशाही बद्दल मला बोलायचं म्हणतं, घराणेशाही म्हणजे कुणाची घराणेशाही? प्रश्न असा आहे की घराणेशाही म्हणजे कुणाची घराणेशाही? ज्यावेळेस जनता तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी आमच्या शोभाताईला 2 वेळेस नगराध्यक्ष इथल्या जनतेने केलं, त्यांना गेल्या वेळेस सर्व जनतेतून नगराध्यक्ष निवडून आल्या. लोक ज्यांना अधिकची पसंती देतात त्याला घराणेशाही कसं म्हणता येईल तुम्हाला? आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की कंधार शहरातला जो सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न होता शॉपिंग कॉम्प्लेक्सचा, सर्वात अगोदर आमच्या भगिनी शोभाताई नळगे यांच्या काळामध्ये आपल्या या शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी आपल्या कंधार शहरात झाली. जे कामाचे विकासाचे प्रश्न कोणी करू शकत नाही ते काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये कार्यकालामध्ये झालेले आहेत आणि घराणेशाही असा काही उल्लेख चुकीचा आहे. असं कोणावर वैयक्तिक टीका करणं, या निवडणुकीमध्ये वैयक्तिक कोणाला टार्गेट करणं, याच्या बाबतीत कोणत्याही शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नवीन झालेल्या दुकानामध्ये विद्युत पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत नाही. त्या ठिकाणी नवीन डीपी आणि काही पोल हे सर्व त्या ठिकाणी आम्ही खासदार काळगे साहेबांकडे त्यांचं प्रस्तावित केलेला आहे आणि तो सुद्धा प्रश्न आम्ही लवकरात लवकर आचारसंहिता संपल्याच्या नंतर तो सुद्धा प्रश्न मार्गी लावणार आहोत. आणि उर्वरित जे काही दुकानाचे कामं शिल्लक राहिले शॉपिंग कॉम्प्लेक्सचे आणि कंधार शहराचा जे नियोजनबद्ध विकास आहे ते सर्व येणाऱ्या नगर परिषदेच्या विजयानंतर आम्ही सर्व पद्धतशीरपणे करणार आहोत. प्रवीण पाटील चिखलीकर असं म्हणाले की प्रतापराव पाटील चिखलीकरांसोबत जो विश्वासघात झाला तसाच विश्वासघात मन्नान चौधरी सोबत यांच्यासोबत झाला असं ते म्हणाले. याच्याकडे कसं पाहता? प्रवीण पाटील काय म्हणले मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मन्नान चौधरीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा विश्वासघात झालेला नाही. त्यांनी स्वतःहून पक्ष सोडलाय. त्याच्यामुळे असं कुठलं कारण नाही की विश्वासघाताचा विषयच नाही. कसं आहे की शेवटी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाकडून निर्णय घेतला जातो. मन्नान चौधरी गेल्यामुळे काँग्रेस पक्षाला काय फटका बसला होतो काय वाटते? नाही, फटका वगैरे काहीच नाही. मी सांगतो तुम्हाला की कसं आहे, आजपर्यंत तुम्ही पाहिलं काँग्रेस पक्षानं खूप स्थित्यंतर यापूर्वी सुद्धा पाहिले. ज्या दिवशी मन्नान चौधरीचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला त्या दिवशीच आमच्या काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये शेकडो राष्ट्रवादीतील युवकांनी चांगल्या चांगल्या मोठ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच्यामुळे कुणी गेल्यानं किंवा कुणी फटका असा काही विषय होत नसतो. तुम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहाचं नेतृत्व केले. हो, प्रवीण पाटील जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे नेतृत्व केलेले नेते आहेत. बरोबर, सभापती राहिलेले आहेत. बरोबर. पण त्यांनी आता मीडियाशी बोलताना सेक्युलर या शब्दावर जास्त भर दिला. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे असं सांगितलं. अजित पवार गट भाजप सोबत सत्तेमध्ये आहे. या सेक्युलरकडे कसं बघता? महाराष्ट्र या प्रश्नाची आतुरतेने वाट बघते. महाराष्ट्राला काय सांगणार? मी याच्या बाबतीत एकच सांगू इच्छितो, आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे आहेत. हे ज्यांच्यासोबत युतीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत युतीत बसलेत यांचे नेते आपले इथले विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांची युती भाजप सोबत आहे. त्याच्यामुळे त्यांना सेक्युलर असं म्हणता येणार नाही. अजिबात चुकीचं नाही. ही मी म्हणण्यापेक्षा तुम्ही सामान्य मतदारामध्ये जाऊन विचारा की आज इथल्या सामान्य मतदाराची काय प्रतिक्रिया आहे. कारण का सेक्युलर म्हणल्याने सेक्युलर कोणी होत नसते. खरोखरच जर त्यांना सेक्युलर व्हायचं असेल अजितदादा पवारांनी मंत्रिमंडळातून भाजप सोबत फारकत घ्यावी, इथल्या आमदारांनी फारकत घ्यावी, मग सेक्युलर म्हणावं असं माझं असं स्पष्ट मत आहे. हे माझंच एकट्याचं नसून कंधार शहरातील मतदारांचं म्हणणं आहे. तालुका अध्यक्ष काँग्रेसचे म्हणून हो, वंचित आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब, हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हो, आणि मुस्लिम लीग यांची जी आपण मोठ बांधली, हो, या टेम्पोचे आपण महत्वाचे ड्रायव्हरच राहिला. बरोबर, तो यशस्वीरित्या चालतोय आतापर्यंत. यस.
विजयाच्या गणिताकडे या नगरपालिकेमध्ये तालुका अध्यक्ष काँग्रेसचे हो. आणि या युतीचे शिल्पकार म्हणून आपण कसं बघताय? युतीचा शिल्पकार म्हणण्यापेक्षा मी एक प्रयत्न केला की एक समविचारी पक्षाची आणि एक सेक्युलर विचारधारेची एक मोठ बांधावी आणि सर्वांना एकत्रित करून आपण ही लोकांना एक चांगल्या प्रकारचा विचार द्यावा, अशा प्रकारची माझी भावना होती. आणि या भावनेच्या दृष्टीने मी गेल्या 6 महिन्यापासून कामाला लागलो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी यासाठी संमती दिली आणि त्याच्यानंतर बाकी आमचे सर्व मित्र पक्ष तयार झाले आणि ही मोठ बांधून आज उमेदवारी दाखल करण्यापर्यंत मी यशस्वी झालो आणि मी या कामामध्ये मी समाधानी आहे. कंधार नगरपालिका म्हटली की आदरणीय अरविंदरावजी नळगे साहेब, हो. हा चेहरा पुढे आल्याशिवाय कंधार नगरपालिका पूर्ण झालेली नाही. बरोबर. मग ती प्रचाराची रणधुमाळी असेल, हम्म. तुमच्या निवडणुकीचं कसब असेल, हम्म. प्लॅन असेल, हो. दादा थोडस तब्येतीच्या कारणास्तव घरी आहेत, तर ही पोकळी कशा पद्धतीनं नाही. आपण भरून काढणार आहेत आणि प्रचाराची काय माध्यम असतील, स्टार प्रचारक वगैरे आपले कोण कोण येणार आहेत त्या यंत्रणेमध्ये? दादाची प्रकृती जरी नसली तरी दादा आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करत आहे आणि योग्य वेळी दादा सुद्धा मैदानात येणार आहेत. त्याच्यामुळं आणि तसं काही विषय नाही. ईश्वरराव भोशीकर साहेबाचं 95 वर्ष झालं तरी ते सुद्धा मैदानात आहेत. त्याच्यामुळे तेही काही काळजी नाही आणि बाकी महाराष्ट्र पातळीवरचे आमचे सर्व नेते या ठिकाणी प्रचारासाठी येणार आहेत. काँग्रेसच्या विजयाचं गणित कसं मांडताय? काँग्रेसच्या विजयाचं गणित माझं एकच आहे, जनतेवरचा विश्वास. इथल्या मतदारांना जे काय हवंय ते काँग्रेस पक्ष देणार आहे. सेक्युलर विचार, बाकी आमच्याजवळ देण्यासारखं काही नाही. हे सामना धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे. मी सांगतो तुम्हाला, आज आमचं महाराष्ट्रात सरकार नाही, देशात सरकार नाही, आम्ही कुठले आमच्या पदाधिकारी नाही. आमचा लढा आमचा सामान्य जनतेसोबत आमचा आहे. आमची ताकद आमची जनता आहे. थँक्यू सर. धन्यवाद.